नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट पाहायला मिळतोय। फायनली मित्रांनो, सत्य आणि मंजूची आपल्याला महाडिकांच्या घरात एंट्री दिसते आणि दादासाहेब आणि विक्रांतचा खेळ मात्र पूर्णपणे संपुष्टात आलाय। या लोकांचा खेळ असा काही खल्लास झालाय मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये। इकडे राणी इंद्रा जे असतात ते दोघं आता त्यांच्या घरी झोपलेले असतात, परंतु इंद्रा असा काही झोपेमध्ये स्वप्न बघितल्यावर घाबरल्यासारखा करतो ना। राणी त्याला खूप समजावते, इंद्र सर अहो काय होतंय तुम्हाला, काय झालं तुम्हाला? इंद्रा बोलतो काही नाही। तर इकडे मात्र जी मालती आहे ती मात्र आबासाहेबांची वाट बघत दारातच बसलेली असते। तिला वाटतं आबासाहेब रतन अजूनपर्यंत घरी कशी आले नाही, किती वेळ झाला, अख्खी रात्र जातीये तरी हे लोक घरी का आले नाही, इतका उशीर कसा झाला, त्यांच्यावर काही संकट तर आलं नसेल ना, असं मात्र मालतीला वाटत असतं। आणि मालती आबांच्या काळजीपोटी मात्र बाहेर दरवाजातच बसून राहते। रात्रभर मात्र इकडे मालती आबांची वाट बघत बसते। दुसरीकडे मित्रांनो, विक्रांत आता फोन करून त्या माणसांना त्या कल्लम्माला मात्र गायब करायला सांगतो। आबा रतननी तिचा पाठलाग केलाय, एक गाडी येते आणि कल्लम्मा मात्र 2 मिनिटातच गायब होऊन जाते। आबाला समजतच नाही की नेमकी गाडी कुणाची आली, कल्लम्मा 1 मिनिटात गायब कशी झाली, कोण ते लोक होते। शेवटी आबा रतन कंटाळून आपल्या आपल्या घरी येतात। सकाळ झालेली असते। आबा घरी आल्याच्या नंतर मित्रांनो आबा मालती आता त्यांचं बोलणं सुरू होतं। मालती म्हणते अहो काय कुठे गेला होता तुम्ही? तर आबा म्हणतात अगं कल्लम्माचा पिच्छा केला आम्ही, मी रतन, पण आम्हाला काही ती आमच्या हाताला लागली नाही आहे। तर ते म्हणतात काय झालं काय नेमकं, इंद्रा राणी कुठेत बरं त्या दोघांचं? तेव्हा मात्र मालती म्हणते ते दोघं आता आतमध्ये झोपत आहेत, तुम्हाला पण थकवा आला असेल, जा थोडं फ्रेश होऊन घ्या आणि तिकडे आराम करा। इकडे मात्र मित्रांनो इंद्रा आता उठतो, पहाट झालेली असते, राणीच्या डोळ्यात बघत असतो। राणी आता तो म्हणतो राणीला, राणी खरंच तुला मी मिळवलं ना, माझं नशीब आहे, खूप झालं राणी, तू खूप माझ्यासाठी काय काय करतेस। राणीच्या डोळ्यात बघत मात्र आता तो बोलत असतो। तेवढ्यात राणी उठते, इंद्रा राणी गप्पा मारत असतात। तेवढ्यात प्रेक्षकांनो आपण पाहतोय आबा आणि मालती आता घरामध्ये येतात। आबा विचारतात इंद्रा राणी बरं वाटतंय का तुम्हाला आता? ते म्हणतात हो आबा बरं वाटतंय। राणी मात्र विचारते आबा कल्लम्मा? आबा म्हणतात अगं मी त्या कल्लम्माच्या मागे गेलो होतो खरा, पण काय झालं माहीत नाही, एक गाडी आली आणि तिला कोणीतरी किडनॅप केलं। कल्लम्माला कोण कुठं घेऊन गेलं ना आम्हाला काहीच कळालं नाही, आम्ही तिचा पाठलाग करत होतो, नंतर ती अचानकच गायब झाली, तिला गाडीत टाकून कोणीतरी घेऊन गेलं। आता मात्र कोण घेऊन गेलं असेल, नक्कीच विक्रांतचे गुंड असतील असं आबांना डाऊट येतो। इंद्रा आता म्हणतो आता काय करायचं आबा, आपण आपल्याकडे अजिबात कुठलं ऑप्शन उरलं नाही आहे। आबा म्हणतात इंद्रा नाही, तुम्ही आता दोघं काळजी करू नका, आपल्याकडे याच्यावर नक्कीच काहीतरी ऑप्शन निघेल, आपण नक्कीच याच्यातून मार्ग काढू। आता असं म्हटल्याच्या नंतर आबा ते सगळे आता बाहेर येऊन चहा पाणी नाश्ता करत असतात। मित्रांनो जबरदस्त पद्धतीने आपण पाहतोय महाडिकांच्या घरी दणकावून भांडण लागलेलं असतं विक्रांत आणि दादासाहेबचं। विक्रांत टेरेसवर उभा असतो, दादासाहेब असा काही तणकण मागून येतो ना, काय रे विक्रांत तुझ्या मनात नेमकं चाललंय तरी काय मला सांगून टाक, नाहीतर माझं मी काय करेल ना, तुझ्या मनात काय चाललंय मला सांग, तू का असा वागतोयस? तू माझ्या बायकोला कल्लम्माला गायब केलंय, मी सकाळपासून तिला ट्राय करतोय, फोन भेटायचा प्रयत्न करतोय, तर ती आज सापडत नाही, ती नक्की गेली कुठे? तूच तिला किडनॅप केलेलं आहेस, तूच तिला गायब केलेलं आहेस, सांग तुझ्या जवळच आहे ना ती, तूच तिला दांबून ठेवलं आहे ना, माझ्या बायकोला असं जर काही झालं ना तर मी तुझी पूर्ण वाट लावून टाकेल। दादासाहेब मात्र असा काही चिडतो। विक्रांत म्हणतो अहो काय बोलताय, अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस, उगाच फालतू बडबड करू नकोस, काहीतरी टाईमपास करू नको, मी कशाला तुझ्या बायकोला किडनॅप करू? आता मात्र अरे तुझ्या सख्ख्या बापाच्या वयाच्या चुलत्यासोबत तू असं करू शकतोस, तर मी तर परका माणूस आहे, मी तर तुझ्या घरचा ना दारचा, त्यामुळे तू हे नक्कीच करू शकतोस। दादासाहेब मात्र चांगली विक्रांतला धमकी देतो। दादासाहेब रागारागात असा काही भांडतो आणि त्यांचं ते भांडण ऐकून मात्र आता दादासाहेब धमकी देतो की आता तुझं सगळं सत्य, तू जे जे काही नाटकं केलेस ना, मी राणी इंद्राला आणि सगळ्या जगासमोर तुझं सत्य आणणार आहे। तो आता तिकडून जाणारच। तेवढ्यात मित्रांनो अजित उर्मिला रत्ना सगळे तिकडे येतात। काय चाललंय तुम्ही त्या दोघांचं, काय भांडण चाललंय, इतका आरडाओरडा कशासाठी करताय तुम्ही? आता मात्र काय हो दादासाहेब महाडिक, काय झालं होतं? अहो दादासाहेब, आता मात्र विक्रांत त्या दादासाहेबला चूप करायचा प्रयत्न करतो, काहीच त्याला बोलू देत नाही। तिकडे मात्र विक्रांत लगेच बोलतो हे बघा काही झालेलं नाही आहे आमच्यामध्ये, हे बघा आता आम्ही काही भांडण वगैरे केले नाही, कालची थोडीशी चिडचिड होती ना माझी, दादासाहेब मला समजावून सांगत होते। आता मात्र दादासाहेब असा काही चिडतो, विक्रांतला बोलतो तू
जर माझ्या कल्लम्माला माझ्यासमोर आणलं नाही आहे पुढच्या 2 तासात तर मी तुझं सगळं सत्य सगळ्या जगाच्या समोर आणेल. मित्रांनो, जबरदस्त पद्धतीने विक्रांतची मात्र बोलतीच बंद होते. उर्मिला म्हणते, हो तर काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये, काय भांडण चाललंय? आम्हाला काहीतरी गडबडच वाटते, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी लपवताय तुम्ही दोघं. आता काय आहे? तेव्हा ते म्हणतात, नाही आम्ही कशाला काय लपवणार आहे तुमच्यापासून, आम्ही काही लपवत नाही आहे तुमच्यापासून. असं आता विक्रांत तिकडे बोलत असतो. आमचा विश्वासच नाही आहे तुमच्यावरती, तुम्ही आत्ता भांडण करत होतात. ते बोलतात, अगं काही नाही उर्मिला, तुला सांगितलं आहे ना. विक्रांत बोलतो, चला आपण आता चहा नाश्ता करूया. सगळे आता खाली येतात. सगळे जेव्हा खाली येतात विक्रांत त्या दादासाहेबच्या आता एका त्याला रूममध्ये घेऊन बसतो. पैशाची मोठी बॅग तिला देतो आणि तो म्हणतो, हे बघ याच्यामध्ये तुला जेवढे कबूल झाले होते ना त्याच्या 10 पट पैसे. विक्रांत म्हणतो की ही बॅग तू घे आणि इथून चालता हो, हे पैसे तुमचेच आहेत, सगळे पैसे तुमचे आहेत. दादासाहेब महाडिक म्हणतात, खरंच? आता मात्र तो लगेच म्हणतो, अहो हे सगळे पैसे तुमचे आहेत, तुम्हालाच द्यायला मी ठेवले होते. आता मात्र मनातल्या मनात तो बोलतो, हा अचानक इतका चांगला वागला आहे म्हणजे नक्कीच याच्या डोक्यात काही ना काही प्लॅन आहे, नक्कीच याचं बिंग फोडायचे. आता दादासाहेबही हुशार असतो. इकडे मात्र आबा इंद्रा सगळे बाहेर बसलेले असतात. मालती आपल्या हातात काहीच कसं येत नाही, आपल्याला यश कसं मिळत नाही म्हणून बोलत असते. आबा म्हणतात, इंद्रा म्हणतो, योग्य वेळ आली की सगळं मिळेल ग आई, तू अजिबात काळजी करू नको. चला आता मित्रांनो, उद्याच्या भागात मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आता दादासाहेब पैशाची बॅग घेऊन पळत असतो आणि जबरदस्त पद्धतीने मंजू आणि सत्या तिकडे एंट्री करतात आणि रंगेहात दादासाहेबला पकडतात आणि विक्रांतचा पूर्णपणे पर्दाफाश होतो.